खराब करणं लावलं ना माझ्या जाऊन. हे आण ते आण, घे ग. आता काही मागशील ना तर मार खाशील. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर्व एकदम मजेत असा. आज मी जरा एक वेगळी हेअरस्टाईल केलेली आहे, एकदम चिप्पू चिप्पू. बराच वेळचं चहा पाणी नाश्ता झालाय, चहा पाणी झालंय तेव्हापासून तिचं आणि माझं टाइमपास सुरू आहे. आणि माझी तर इच्छा होत नाही आहे किचनमध्ये काही करायची. खरं तर माझा एक टायमिंग असतो किचनमध्ये काम करायचा, तो म्हणजे 11 वाजायच्या आत मी माझं सर्व काम आवरून घेत असते किचनमधलं. जर तो टायमिंग निघून गेला तर त्यानंतर मला जराही करायची इच्छा होत नाही. आणि आज माझ्यासोबत तसंच होत आहे. 11 कधीचेच वाजून गेलेत, आता 12:30 वाजत आले जेमते. काल रात्री आम्ही उशिरा झोपलो, 1 वाजता. काल रात्री आम्ही उशिरा झोपलो, आमच्या दोघी तिघी मायलिकींच्या गप्पा. त्यानंतर बिट्टू बराच वेळ झोपली नाही, आम्हाला 1 वाजला. 1 वाजल्यानंतर झोपलो तर सकाळी जागच आली नाही 8:30 वाजेपर्यंत. 8:30 वाजता उठली आणि बिट्टूला पटकन तयार केलं, स्कूलमध्ये सोडलं. त्यानंतर चहा आणि तेव्हापासून फुल टाइमपास. आणि मीनू जरा थोडी लेटच उठली. मीनू 10 वाजता उठली आणि मी 8:30 वाजता. मीनू उठली, चहा वगैरे घेतला. ती पण टाइमपास करत होती, मी पण टाइमपास करत होती. शेवटी ती आता गेली आणि बेसिक डस्टबिन वगैरे साफ करत आहे, तिचे कपडे धुत आहेत. आणि फक्त किचन मध्ये गोल 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 फिरत आहे. काही करायची इच्छा नाही. तिला म्हटलं मी काहीतरी बनवते, ती म्हणे हा बनव. काय बनवू असा प्रश्न पडलाय. सर्वात आधी किचन मध्ये आलं की तोच प्रश्न पडतो की काय भाजीला बनवावं. सर्वात मी बघते काय करायचे. मी तिचं टायमिंग पण झालंय. सर्वात आधी मी काय बनवायचं ते बघते. काम तर करताय, हे सामान ते सामान मला सांगते. खराब करणं लावलं चेहऱ्यावरच मारतो स्प्रे, म्हणजे ही परत मला मागितलंच नाही पाहिजे. मी काम करते तर मी नाही तिला कधी म्हणत हे दे ग ते दे ग. ते तुझ्या चेहऱ्यावर मारते मी. आता परत आवाज नाही आला पाहिजे. स्प्रे मार आणि घासून घे. हो, पाण्याने घासणी नाही का बावडट बाई, पाणी टाकून थोडस. हो, मी तर काही सांगेल, काही करत बसशील का. मला स्टील भांड्याची डॉक्टर आहे मी. आधी बिट्टूला स्कूल मधून घेऊन आली. 5,000 रुपये टाकले माझ्याच्यात. थँक्यू. माझ्यासाठी थोर उपकार तुमचे कुठे मी फेडू. दोघींनी पण आपापल्या चेहऱ्याला स्टॉल बांधून घेतला. मी हिरवा आणि तिने गुलाबी. फिर निकले हम अपनी फरारी लेके. पण गाडी चालवण्यावरून आमच्या दोघींचा बराच तिथे वाद झाला. तू चालवणार की मी. ती म्हणाली मी 2 वेळ घेऊन गेली, आता तूच चालवणार. म्हटलं चल ठीक आहे, मी यावेळेस घेणार, तिकडनं तू घे. हा समझोता झाल्यानंतरच मी गाडी चालवायला घेतली. चला झाडू मारा व्यवस्थित, गोष्टी करू नका. गप्पा गोष्टी तिकडे, काम पहिला. बाय टाटा बाय बाय खतम. त्याने मगाशी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की पहिला त्यांना फोन करावा लागतो, मग ते आपल्याला माहिती देतील, मग त्यानंतर ते आपला नंबर म्हणजे आपली अपॉइंटमेंट घेतील. मग आता घरी आलो. घरी आल्यानंतर जे जाऊ तो बघितलं झाडू मारत आहे. आणि मी ठेवला चहा, कारण की चहा शिवाय जिंदगी कुछ नाही. मग आम्ही थोड्या वेळाने जाणार. पटापट घरातले कामावरून. काय झालं. मी काय म्हणू त्याला. बिट्टूला चॉकलेट दे असं म्हणू. बिट्टूला एक चड्डा दे असं म्हण. असं बोलू त्याला. पण तो बोलत नाही ना ग. माझ्या मागे लपतेस. माझ्या मागे लपली. आर्यन खोल बेटा, बिट्टूला ब्लँकेट बघायचंय. खूप थंडी लागत आहे का तिला. तिला थंडी नाही लागत आहे. तिला मुद्दाम तुला त्रास द्यायला यायचं आहे. तू सांगितलंच नाही ना, घोसळली वरती, मला माहित नाही.
मुलांसोबत मस्ती करेपर्यंत जाऊन इथे खिचडी पण लावून घेतली संध्याकाळची. काय हॉस्पिटलला हो चल मग. तू घरी राहा. नाही ते माउथ मध्ये नको टाकू मग. Sorry मम्मी, actually नाही. काय नाही करणार कुछ भी. मी काहीच म्हटलं नाही तरी सॉरी मम्मी मी काही नाही करणार. वा बाहेर नेण्यासाठी तर बिट्टू काय करेन काय नाही. बरं अब तुम गाडी लोगे ओके. नाही मी पण नाही चालू शकत. या गाडी चालव्यावरून पण आमचे भरपूर नाटकं होतात. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. बिट्टू सांगू दीदीला त्या इंजेक्शन देते का दीदीला पाहिजे का. हा मग शांत बस. बिट्टूचं तर कुठे गेलं की बस एकच काम असते ते म्हणजे मस्ती करणं दुसऱ्याला त्रास देणं. तिथेच आमची मस्ती थांबली नाही तर आम्ही आतमध्ये आल्यानंतरही खूप मस्ती करायला सुरुवात केली. स्टूल घेतला स्टूलवरून बेडवर बेडवरून स्टूलवर हेच काम सुरू होतं. जराही ती शांत बसत नव्हती त्यामुळे तिच्या बड्या पप्पांना फोन लावला आणि तिच्या बड्या पप्पासोबत तिला घरी पाठवून दिलं. तुम्हाला तर माहितीच आहे मटकाची सवय कुठे जातच नाही. मग काय दिसला कॅमेरा की आपलं मटकणं सुरू. देवीचं विसर्जन किती छान आहे. एवढी भूक लागली होती 10 वाजले होते. घरी आलो आणि पहिला जेवण केलं. आज तर कोजागिरी पौर्णिमा सुद्धा होती पण आम्ही काही केली नाही. मिस्टर आले होते 10 वाजता. त्यांना म्हटलं सामान घेऊन या. त्यानंतर ते म्हणाले की आपण उद्या करू. जेवणासाठी जाऊला काही आवाज दिला नाही कारण की मला खूप भूक लागली होती. त्यानंतर रात्रीचा माझा स्किन केअर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.